हॅलो, कसे आहात सगळे? यूट्यूब मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. महाशिवरात्र जवळ आलेली आहे, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासाच्या 2 रेसिपीज आणि त्याही एका मिश्रणापासून तुम्ही तयार करू शकता. तर व्हिडिओ मी तुम्हाला स्क्रॅचपासून दाखवणार आहे. खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सकट आणि एक उपवासाची विशेष चटणीही मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवात करूया आपण साबुदाणा भिजवण्यापासून. 2 ते 3 वेळा मी साबुदाणे धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित. 2 कप साबुदाणे आणि अशा पद्धतीने भिजवायचे आहेत जेणेकरून थोडंसं पाणी वरती राहील असे रात्रभर भिजवायचे आहेत. जर साबुदाण्याची खिचडी करायची असेल तर यापेक्षा थोडं कमी पाणी घालायचं आहे आणि हे रात्रभर झाकून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे एकदम मऊ लुसलुशीत साबुदाणे तयार होतात. त्यानंतर तयारी करण्यासाठी जिकरीचं काम असतं शेंगदाण्याचं कूट करणं. त्यातही शेंगदाण्याची टरफलं काढणं खूपच कठीण काम असतं. आधी कसं सुपांवर पाकडून घेतले की शेंगदाण्याची टरफलं वेगळी होऊन जायची, पण हल्ली छोट्या किचनमध्ये हे शक्य होत नाही बऱ्याचदा. तर हा एक शॉर्टकट आहे. झारा जो असतो आपला डीप फ्राय करण्याचा, अशा प्रकारचा जाळीदार झारा, त्याच्यावर शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. थोडेसे रब करून घ्यायचे आहेत. तिची सालं वेगळी होतात आणि खाली सेपरेट होऊन जातात. वरती आपल्याला साल विरहित शेंगदाणे मिळतात. अशा पद्धतीने सेपरेट करा आणि मिक्सरवर पल्स मोडवर त्याला फिरवून वाटून घ्यायचं आहे. पल्स मोड म्हणजे एकदा फिरवून झटकन बंद करायचं जेणेकरून मोकळं असं ते शेंगदाण्याचं कूट तयार होईल. तर चला, भिजवलेले साबुदाणे तयार आहेत. साबुदाण्यामध्ये 2 उकडलेले बटाटे मी घेत आहे. जर अगदीच उकडलेले बटाटे नसतील तर किसूनही तुम्ही घेऊ शकता, पण उकडलेले बटाटे असतील तर जो आपण पदार्थ बनवतो त्याचं टेक्स्चर खूपच चांगलं येतं. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे उपवासाची भाजणी. थोडीशी मी घातली आहे, साधारणपणे 3 ते 4 चमचे. जर अवेलेबल नसेल तर स्किप केली तरीही चालते. बाकीचे जिन्नस आवश्यक आहेत, जसं शेंगदाण्याचं कूट भरपूर घालायचं आहे, जिरेपूड, मीठ, साखर आणि मिरचीची पेस्ट. याच्यामधले जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि उपवासाला तुमच्याकडे काय चालतं काय नाही चालतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये असं ठराविक प्रमाण नाही आहे, पण भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट याच्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात असेल तर ते चवीला खूपच उत्तम लागतं. तर अशा पद्धतीने सगळे जिन्नस मी व्यवस्थित एकजीव करून घेत आहे. थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालतो. मी घातलेला नाही आहे पर्टिक्युलरली, कारण मला तेवढं आवडत नाही. मला थोडं स्पायसी लेवल जास्त आवडतं, त्यामुळे मिरचीची पेस्ट मी ह्याच्यामध्ये जास्त घातलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटे त्यासोबतच कुस्करून घ्यायचे आहेत जेणेकरून फ्लेवर सगळे त्याला व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतील. तर अशा पद्धतीने साबुदाण्याचं मॉइश्चर आणि उकडलेल्या बटाट्यांच्या मॉइश्चरमध्ये हे प्रॉपरली मिश्रण छान कणकेसारखं मळलं जातं. तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि साबुदाणेही मॅश करायचे आहेत जेणेकरून ते असे मोकळे राहणार नाहीत. आता हे आपलं कणकेसारखं मिश्रण मळून तयार आहे आणि या मिश्रणाचे तुम्ही 2 पदार्थ करू शकता, उपवासाचं थालीपीठ आणि साबुदाणे वडे. तर ज्यांना कोणाला तेलकट पदार्थ खायचे नसतील उपवासाला ते स्किप करू शकतात आणि उपवासाचं थालीपीठ करू शकतात, पण ज्यांना चमचमीत खायची इच्छा आहे ते उपवासाचे साबुदाणे वडे खाऊ शकतात. तर दोन्ही पदार्थ ह्यामध्ये तयार होतात. आपण मिश्रण फक्त 10 मिनटं रेस्ट करणार आहोत. तोपर्यंत एक अप्रतिम अशी दह्याची चटणी करून घेणार आहोत. 2 ते 4 चमचे तुम्हाला जेवढी क्वांटिटी रिक्वायर्ड असेल तेवढं दही घ्यायचं आहे. छान स्मूथ अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे त्या दह्याला आणि सेम सगळे जिन्नस आपण ह्या दह्यातही घालायचे आहेत, जसं मिरचीची पेस्ट, जिरे पावडर, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि साखर. लिंबू नाही घालायचे कारण दही आहे. हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि दही आधी फेटलेलं असल्यामुळे ते अजिबात फाटत नाही. खूप स्मूथ असं एक छान डिपसारखी ही चटणी तयार होते. मेयोनीजचं जसं टेक्स्चर असतं ना, तसंच टेक्स्चर या चटणीचं तयार होतं आणि ही चटणी तुम्ही उपवासाच्या इतर कोणत्याही पदार्थांसोबत एन्जॉय करू शकता. चटणी तयार आहे. आता थालीपीठं कशी घालून घ्यायची ते मी तुम्हाला दाखवते आहे. हे जे असं स्वच्छ किचन टॉवेल जे आपल्याकडे अवेलेबल असतं ते घ्यायचं आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. किचन टॉवेल अशा प्रकारचं डिस्पोजेबल किंवा वॉशेबल अवेलेबल नसेल तर मस्लिन क्लॉथ किंवा एक चांगलं फडकं घेतलं तरी चालतं. ॲल्युमिनियम फॉईल घेतली तरीही चालेल. आणि अशा प्रकारे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे त्याच्यावर. तुम्ही जनरली घरात करतच असाल, पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूपच चविष्ट आणि खुसखुशीत बनतं. यामध्ये मी जी उपवासाची भाजणी घातली होती ती जर नसेल तर स्किप केली तरीही चालते, तरीही ते उत्तम बनतं. तर अशा पद्धतीने आपल्याला नॉर्मल आपण थालीपीठ बनवतो तसं थापून घ्यायचं आहे. शक्य होईल तितकं पातळ करायचं आहे जेणेकरून ते असं छान क्रिस्पी आणि आतून मऊही तयार होईल. आणि खूप दाटसर ठेवलं ना तर ते आतून शिजायला वेळ लागेल.
तर मी कास्ट आयर्नचा तवा घेतलेला आहे, स्वच्छ धुतलेला तवा आहे. त्याच्यावर मी थोडंसं तेल घालत आहे. तेल नसाल वापरत तर साजूक तूप वापरलं तरीही चालेल. आणि यावर आपल्याला हे थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी या होल्समध्ये थोडंसं तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे. साईडनेही कडेकडेनेही तूप सोडून घ्यायचं आहे आणि झाकून आपल्याला एका बाजूने व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. अतिशय छान खुसखुशीत अशी ही थालीपीठं लागतात आणि कमी तेलात बनणारी आहे, त्यामुळे थोडंफार हेल्दी ऑप्शनही आपल्याला उपवासासाठी असू शकतं. हे बघा, एका साईडने छान असं मस्त खुसखुशीत झालेलं आहे. दुसऱ्या बाजूनेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे भाजायला थोडासा वेळ लागतो. मीडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे आणि मेक शुअर करायचं आहे की ते कच्चट राहणार नाही कोणत्याही बाजूने. हे बघा, व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान खरपूस झालेलं आहे. अतिशय चविष्ट लागतं हे आणि 2-3 तुम्ही आरामात एन्जॉय करू शकता. 1 डिश मीलसारखं आहे. 2 थालीपीठं खाल्ली तरी पोट एकदम छान भरतं. तर असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही थालीपीठं भाजून घ्यायची आहेत. तर या मिश्रणाची तुम्हाला हवी तितकी तुम्ही थालीपीठं करू शकता. त्यानंतर मी याचे वडे वळून घेतले आहेत आणि वडेही डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर वड्यांसाठी मी जनरली काय करते, मी गोल गोल वडे नाही करत, मी चपटे वडे करते. जेणेकरून काय होतं की तेलही थोडं कमी असलं तरी चालू शकतं आणि ते आतून शिजायला मदत होते. जेव्हा आपण गोल वडे बनवतो तेव्हा ते साबुदाणे व्यवस्थित जर भिजवले गेले असतील तर ठीक आहे, पण थोडंफार कमी जास्त झालं असेल तर ते कच्चट राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मी असे चपटे वडे करून घेते आणि ते डीप फ्राय करून घेते. आणि हे वडे तयार करून घेतल्यानंतर किंवा तळणीत घातल्यानंतर कंटिन्युअसली त्याला ढवळायचं नाही आहे, नाहीतर ते मोडू शकतात तळणीमध्ये. तुम्हाला असं ह्याची अश्युरिटी आली की एका साईडने ती अशी थोडंसं क्रिस्प लेअर त्याला आलेली आहे, त्यानंतरच तुम्ही त्याला ढवळा आणि हलवून एका साईडने व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी मी एक वडा तळून घेतला होता, जेणेकरून मिश्रणाचा आपल्याला अंदाज येतो की ते तळणीत फुटत तर नाही आहे ना. एकदा तेल व्यवस्थित तापलं आणि मिश्रण आपल्याला लक्षात आल्यानंतर मग तुम्ही 2 ते 3 वडे एका वेळेला तळू शकता. ही टिप कोणत्याही प्रकारचे तळणीचे पदार्थ करण्यासाठी उपयुक्त आहे. सुरुवातीला एकच आपण तळून बघायचं, जेणेकरून मिश्रणाचा आपल्याला अंदाज येतो. त्यानंतर बाकीच्या वस्तू तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, एका मिश्रणापासून आपले साबुदाणे वडेही तयार आहेत आणि थालीपीठही तयार आहेत. बघितले किती मस्त क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झाले आहेत हे साबुदाणे वडे आणि उपवासाची थालीपीठंसुद्धा. तर या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करून बघा आणि एन्जॉय करा. यूट्यूब मराठी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. बाय.